हाय फ्रेंड्स, आज आपण करणार आहोत फिश फ्राय। माझे मिस्टर करणार आहेत फिश फ्राय। मी फक्त रेकॉर्ड करणार आहे। त्यांनी मस्त सकाळी मार्केटला जाऊन मासे आणलेले आहेत, चिलापी आणि हलवा आणलेला आहे। मस्त धुवून वगैरे त्यांनी ठेवलेली आहे। मसाले त्यांनी सगळं काढून ठेवलेले आहे, काय काय लावणार आहेत ते। त्यांनी मसाले पण आणलेले आहेत, तिथूनच मसाले आणले आहेत। फिश मध्ये त्यांनी अद्रक लसणाची पेस्ट टाकलेली आहे। लसूण, कांदा लसूण मसाला, धने जिरे पावडर, परत तो चिकन 65 चा पण मसाला आपण ह्याच्यात टाकलेला आहे चवीसाठी। सगळं मॅरिनेट करायचं आहे आपल्याला। आणि फ्रायचा रवावाला मसाला पण त्यांनी फिश मार्केटमधूनच आणलेला आहे, म्हणजे आपण वेगळा रवा लावून फ्राय करायची गरज नाही। ते सगळं मिक्स करून आपल्याला मस्त मॅरिनेट करायचं आहे। आणि मॅरिनेट आपल्याला फक्त 5 मिनिटांसाठीच ठेवायचं आहे मॅरिनेट करण्यासाठी, आणि लगेच आपल्याला ते फ्राय करायला घ्यायचे आहेत। आपण आज तवा फ्राय नाही करणार आहोत, आपण डीप फ्राय करणार आहोत कढईमध्ये। ऑलरेडी त्याच्यात मीठ असतं, म्हणून मीठ टाकायची गरज नाही आहे। सगळ्या मसाल्यांमध्ये मीठ असतं। थोडंसं पाणी शिंतोडून आपल्याला सगळं मॅरिनेट करायचं आहे। मिस्टर खूप भारी असा स्वयंपाक करतात, नॉनव्हेजचा माझ्यापेक्षाही भारी करतात। चांगला मॅरिनेट केला, सगळ्या माशांना मसाला लागला पाहिजे प्रॉपर। बघू शकता तुम्ही माझे मिस्टर। आपलं मॅरिनेट करून झालेलं आहे, 5 मिनिटं झालेले आहेत। आपल्याला याच्याला फ्राय करायला घ्यायचे। कढई ठेवायची आहे, कढईमध्ये तेल जरा जास्त घ्यायचं आहे, कारण की आपण डीप फ्राय करणार आहोत। त्याच्यानंतर आपल्याला माशाचे पीस सोडायचे आहेत। जास्त पीस नाही सोडायचे आहेत, 2च सोडायचे आहेत, म्हणजे ते चांगले कुरकुरीत भाजले जातील। हे बघा, असे गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत आपल्याला चांगला फ्राय करायचा आहे। तुम्ही बघू शकता किती सुंदर असा कलर आलेला आहे, आणि खायला पण असं एकदम कुरकुरीत लागतील मासे जर तुम्ही असं फ्राय केलं तर, डीप फ्राय केलं तर। आपले मासे रेडी झालेले आहे, तुम्ही बघू शकता कलर। ही माझी मुलगी, तिला तर खूप जास्त फिश खायला आवडतं। ती सारखी अजूनच करत होती, अजून दे करून। खूप मस्त खात होती ती सारखी। तिला दमच नव्हता, काटे काढूसपर्यंत देईपर्यंत ती सारखी फिश ओढत होती खाण्यासाठी। ती म्हणते पाहिजे, पण काटे होते त्याच्यात, म्हणून आम्ही दोघं पण तिला भरवायला लागलेलं, कारण की ती ऐकतच नव्हती काटे काढण्यासाठी, आणि तिला भरवत होतो। तिला काटा टोचला पण मध्येच, आणि तिने सोडून दिलं। तिने मस्तपैकी भाकरी आणि फिश खाल्ली चवीने एकदम, आणि तिखट पण केली नव्हती जास्त, कारण की माझी मुलगी खाते म्हणून। आपल्याला जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही जास्त मसाला पण टाकू शकता। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।